प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभूच्या अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया तो प्रभू आज आपल्यासोबत काय बोलत आहे. ठीक आहे, आपण वाचूया रोमकारास पत्र याचा 8 अध्याय 17 वचन म्हणत आहे, आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, हे वचन वाचताना सगळ्यांचा फोकस जो आहे देवाच्या लोकांनो, तो शक्यतो शेवटचं जे वाक्य होतं त्या वाक्याकडे जातो का जर आपल्याला गौरव प्राप्त व्हावा तर त्याच्याबरोबर दुःख भोगत असलो तरच. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, प्रभू येशूने बायबलमध्ये कुठलं दुःख आपल्याला भोगायला लावलेलं आहे हेच आपल्याला आजपर्यंत कळालेलं नाही आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण हे वचन इतकं पॉवरफुल आहे, इतकं सामर्थ्यशाली वचन आहे देवाच्या लोकांनो, पण तरी पण आपला फोकस कुठं जातो? दुःख भोगत असलो तरच. हालेलुया. वरती जर वाचलं तर इतकं सुंदर लिहिलं आहे, आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय? जर आपण मुलं आहोत देवाची, तर बायबल म्हणतं वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस, ख्रिस्ताबरोबर ख्रिस्ताच्या सोबतीचे वारसदार आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, ख्रिस्ताला, प्रभू येशू ख्रिस्ताला जे काही देवाने दिलेलं आहे, बायबल म्हणतं आपल्याला देखील ते सगळ्या गोष्टी देवाने दिलेल्या आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताबरोबर ख्रिस्ताच्या सोबतीचे वारस देवाने आपल्याला बनवलेलं आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, मग हे दुःख कुठलं बोलत आहे देवाच्या लोकांना? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे देवाच्या लोकांनो, कारण आज लोकांना वाटतं मी आजारी राहिलो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी देवामध्ये आहे आणि मी आजारी पडलेलो आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर मी देवासाठी दुःख भोगत आहे. हालेलुया. मी कर्जात आहे, मी निराशेत आहे, मी डिप्रेशनमध्ये आहे. हालेलुया. तर देवाची इच्छा आहे का मी या दुःखातून जावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बिलकुल नाही देवाच्या लोकांनो. देवाची अशी बिलकुल इच्छा नाही का तुम्ही देवामध्ये येऊन आजारी पडून त्या आजारपणात जीवन जगावं आणि त्याचा गौरव करावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, असा परमेश्वर देवाचा गौरव कधीच होत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचा गौरव कसा होतो देवाच्या लोकांनो? ज्यावेळेस एखादा व्यक्ती आजारी पडलेला आहे आणि आजारातून तो बरा होतो देवाच्या लोकांनो, त्यावेळेस देवाचा गौरव होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो जगासमोर जाऊन साक्ष सांगतो का मी ज्या दुःखात होतो, ज्या त्रासात होतो, त्या दुःखातून देवाने मला बाहेर काढलेला आहे. हालेलुया. त्या त्रासातून, त्या संकटातून देवाने मला बाहेर काढलेला आहे. त्या निराशेतून, त्या कर्जातून, त्या त्रासातून देवाने मला बाहेर काढलेला आहे. त्यावेळेस देवाचा गौरव होतो देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ना की आपण आजारात राहून, कर्जात, निराशेत राहून देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला हे जीवन समजून घ्यायचं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण सैतानाने भरपूर लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, भ्रामक गोष्टीच्या पाठीमागे गुंतवलेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. का तू देवात येऊन आजारी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर काय नाही, देवाने सांगितलेलं आहे दुःख भोग, आजारीच राहा, दुःख भोग. असं नाही देवाच्या लोकांनो. देवाने आपल्याला याच्यातून बाहेर काढलेलं आहे. उगाच त्याने ते कोडाचे फटके नाही खाल्ले. बायबल म्हणतं त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्टीसाठी देवाने देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, दुःख भोगलं आणि आपल्याला त्या दुःखातून, त्रासातून मुक्त केलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देवदूत मेंढपाळांकडे आले देवाच्या लोकांनो प्रभू येशूच्या जन्माच्या पूर्वी, त्यावेळेस बघा देवाच्या लोकांनो देवदूत मेंढपाळांना काय म्हणत आहे. आपण वाचूया देवाच्या लोकांनो. लूक याचा 2 अध्याय 9 वचनात लिहिलं आहे, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस मेंढपाळ रानामध्ये देवाच्या लोकांनो मेंढरांना चारत होते रात्रीच्या समय देवाच्या लोकांना. हालेलुया. सगळे मेंढपाळ एकत्र जमलेले होते, मेंढरे एकत्र करून ठेवलेले होते रानामध्ये, ते मेंढरं चारायचे आणि रात्रीचा समय होता देवाच्या लोकांनो. त्यावेळेस कोण आलेलं आहे बघा तिथं? प्रभूचा दूत. हालेलुया. स्वर्गातून एंजल त्या ठिकाणी उतरून आलेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. कुठला व्यक्ती नाही बोलत आहे त्या ठिकाणी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर डायरेक्ट स्वर्गातून दूत उतरून आलाय. लिहिलेला आहे स्पष्टपणे, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. पुढचं वचन काय म्हणत आहे? तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला. हालेलुया. काय म्हणाला बघा देवदूत? काय म्हणाला आहे? तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला,
भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या जन्माची न्यूज घेऊन देवाच्या लोकांना तो देवदूत त्या मेंढपाळांकडे आलेला आणि तो देवदूत देवाच्या लोकांना मेंढपाळांना म्हणत आहे जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोणता आनंद? फक्त नॉर्मल शब्दाने लिहिला आनंद. काय लिहिला? मोठा आनंद देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना पापामुळे जे दुःख आपण भोगत होतो देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना तेच पाप प्रभू येशूने स्वतःवर घेतलं. जे दुःख आपण भोगणार होतो ते दुःख त्याने भोगलंय देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला त्या दुःखातून मुक्त केलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस देवदूत देवाच्या लोकांना मेंढपाळांना दर्शन दिलं त्यांनी, त्यावेळेस देवदूत मेंढपाळांना म्हटले का जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना प्रभू येशूचा जन्म झाला. तो प्रभू येशू आपल्यासाठी आनंद घेऊन आलेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना आणि साधा सुद्धा आनंद नाही तर मोठा आनंद आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताच्या ठाई आपलं जर जीवन आहे देवाच्या लोकांना, जे आपण सियोनेत वसणारे लोक आहोत ना, तर देवाने स्पष्टपणे जुन्या करारामध्ये लिहिलंय दुःख आणि उसाचे फळ काढतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आनंद घेऊन आलेला आहे. जे दुःख, जे त्रास, जे संकट, जे व्याधी, ज्या निराशा आपल्यासाठी होत्या त्याने स्वतःवर घेतल्या देवाच्या लोकांना. आणि तुम्हाला आणि मला देवाच्या लोकांना त्या संकटातून, त्या त्रासातून, त्या दुःखातून, त्या वेदनेतून मुक्त करून टाकलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया. आणि पुढे लिहिलं आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. हालेलुया, काय सांगतो? सुवार्ता सांगतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सुवार्ता सांगतो. सुवार्तेला इंग्लिशमध्ये खूप भारी शब्द वापरले जातात, गुड न्यूज. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना गुड न्यूज, चांगली वार्ता, सुवार्ता देवाच्या लोकांना. एखादा व्यक्ती जर आजारी आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्या व्यक्तीला जर आपण जाऊन सांगत आहोत सुवार्ता, हालेलुया, तर आपण त्याला सुवार्ता कशी सांगणार? तू प्रभू येशू ख्रिस्ताला तुझा तारणारा स्वीकार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या आजारात तू राहिला तरी पण तुझा राहिला, पण तुझं तारण महत्वाचं आहे. तू स्वर्गामध्ये जाशील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो तो व्यक्ती, देवाच्या लोकांना त्याची जी सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून त्याला बाहेर येण्याचं पडलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याला तारण या शब्दाचा अर्थ सुद्धा माहिती नसेल देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर सुवार्ता काय आहे देवाच्या लोकांनो? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का तुझ्या आजारपणात आहे, ज्या त्रासात आहे, ज्या व्याधीत आहे, त्याच्यातून तुला देव बाहेर काढन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूवर तू विश्वास ठेव. हालेलुया, त्याच्यातून देव तुला बाहेर काढन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बाहेर काढणं एवढंच नाही तर तुला तारणही लाभलं जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज तारण या शब्दाचा अर्थ भरपूर लोकांना कळलेला नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तारण म्हणजे फक्त लोकांना एवढंच वाटतं का आम्ही स्वर्गात जाणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तारण या शब्दाचा अर्थ होतं देवाच्या लोकांनो आपला बचाव होणे, आपण सेव्ह होणं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण वाचलं जाणं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव आपल्याला फक्त त्या नरकाच्या अग्नीतूनच वाचवण्यासाठी नाही आला देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो या जगात या दुःखातून, या त्रासातूनही तो वाचवण्यासाठी आला देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर त्याची इच्छा असती तुम्ही आजारपणात, हालेलुया, आपलं तारण साधावं, स्वर्गात जावं, हालेलुया, तर त्याने ते कोडाचे फटके खाल्लेच नसते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो त्याने जी गतशेमेने बागेमध्ये जी निराशा अनुभवली, ती निराशा त्याने अनुभवलीच नसती देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अशा पद्धतीची निराशा प्रभू येशूने अनुभवली देवाच्या लोकांनो का त्याचं देवाच्या लोकांनो जो घाम होता तो रक्ताचे थेंब बनून पडत होता देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सायन्स सांगतं ज्यावेळेस माणूस खूप निराश असतो, खूप डिप्रेस असतो, त्यावेळेस देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, अशा घाम देवाच्या लोकांना रक्ताचे थेंब बनून टपकायला लागतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि सायन्स हेही सांगतं ह्या पद्धतीला, ह्या सिच्युएशनला कोणताही माणूस जाऊपर्यंत तो जिवंत राहू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रभू येशूने या सगळ्या निराशा भोगल्या देवाच्या लोकांनो, दुःख भोगले देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण त्या निराशेतून मुक्त होण्यासाठी, आपण देवाच्या लोकांना त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया. आता काही लोक म्हणू शकतील का पौलाने नाही का दुःख भोगलं, वेदना भोगल्या, त्रास भोगल्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनी तोच पौल काय लिहितोय बघा देवाच्या लोकांना. वाचूया रोमकारास पत्र 8:35 बघा काय लिहिलं आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश,
आपत्ती, छळवणूक, उपवासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील का? बघा, ज्या ज्या गोष्टीला हा पौल सामोरे गेलाय देवाच्या लोकांनो, जे क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपवासमार, नग्नता, संकट ह्याच्या सगळ्या गोष्टी त्याने अनुभवल्या देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर या गोष्टींसाठी तो लिहित आहे 37 वचनामध्ये, उलट पक्षी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, काय उलट पक्षी, ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, काय ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय ठरतो देवाच्या लोकांना? वचन म्हणतं आपण महाविजयी ठरतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर हे क्लेश, नग्नता, आपत्ती, उपासमार देवाच्या लोकांना, हे जर तुम्हाला दुःख, संकट जर वाटत असतील देवाच्या लोकांनो, तर तुम्ही अजून ख्रिस्ताला ओळखलंच नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणखीन देवाच्या लोकांनो, तुमच्यामध्ये तो देवाचा आनंद आलेलाच नाहीये देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस देवाचा आनंद येतो ना देवाच्या लोकांनो, ह्या गोष्टी तुम्हाला क्षुल्लक वाटल्या जातील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पौल या ठिकाणी लिहित आहे, मी फक्त विजयी नाही, तर तो म्हणतो महाविजयी ठरलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या कुठल्याच गोष्टींमध्ये देवाच्या लोकांनो, देवाच्या लोकांना थांबवण्याची, संपवण्याची शक्ती नाही, ताकद नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे त्याचं वचन बोलत आहे का या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, हालेलुया, जे लोक देवाच्या आनंदाने भरलेले असताना, जे लोक देवाच्या शांतीने, उपस्थितीने भरलेले असतात, त्यांना हे गोष्टी काहीच वाटत नाही देवाच्या लोकांनो. म्हणून बायबल म्हणतं, प्रभू का आनंद मेरी ताकद आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देवाचा आनंद तुमची ताकद होणार देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या सर्व गोष्टीत तुम्ही महाविजयी ठरणार देवाच्या लोकांनो. हे दुःख तुम्हाला जाणवणारच नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, हा त्रास जाणवणारच नाही देवाच्या लोकांनो तुम्हाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना, हालेलुया, देवाने फक्त देवाच्या लोकांसाठी जर दुःख कुठलं दिलेलं असेल देवाच्या लोकांनो, तर ते एकच आहे. प्रभू येशू बोललाय की माझ्या नावामुळे लोक तुमचा द्वेष करतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एवढीच गोष्ट प्रभू येशू बोललेला आहे का माझ्या नावामुळे तुम्हाला त्रास भोगावा लागेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एवढीच गोष्ट बायबलमध्ये देवाच्या लोकांसाठी दिलेली आहे देवाच्या लोकांनो. आणि त्याच्या उलट देवाच्या लोकांनो, याच्या पुढेही जाऊन प्रभू येशू लिहितो, हालेलुया, का ज्यावेळेस माझ्या नावामुळे तुमचा द्वेष केला जाईल, हालेलुया, ज्यावेळेस माझ्या नावामुळे तुम्हाला नावं ठेवली जातील, हालेलुया, त्यावेळेस तो म्हणतो आनंदाने उड्या मारा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. याच्यात पण तुमच्यासाठी त्याने आनंद लिहिलेला आहे का माझ्या नावामुळे ज्यावेळेस तुमचा द्वेष केला जाईल, तर देवाच्या लोकांना तो म्हणत आहे तुम्ही आनंदाने उड्या मारा, कारण तुमची नावं स्वर्गात लिहिलेली आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हे जीवन आपल्याला प्रभू येशूने दिलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. दुःखाला त्याने आपल्या जीवनात जागा ठेवली नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते दुःख आपल्याला देवाच्या लोकांना, ज्यावेळेस देवाचा आनंद आपल्यामध्ये नसतो ना, त्यावेळेस आपल्याला वाटतं अरे आपण दुःखात आहे, आपण कष्टात आहे, आपण संकटात आहे. नाही, हालेलुया, या पौलाने एवढे संकट फेस केले देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर ते वाचायला लागलो देवाच्या लोकांना आपण, तर आपल्याला वाचायला 5 मिनिटं लागतात. एवढ्या देवाच्या लोकांना त्रासातून गेला, पण तरी पण तो काय म्हणत आहे, या सर्व गोष्टीत मी त्याच्या प्रीतीच्या योगे महाविजयी ठरलो आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. विजयाचं जीवन आपल्याला देवाने दिलेलं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर आपण जुना करार वाचला देवाच्या लोकांनो, तर जुन्या करारामध्ये पण दानिएलाच्या अध्यायामध्ये 3 देवाचे दास होते देवाच्या लोकांनो. शद्रक, मेशक, अबेदनगो देवाच्या लोकांना. हालेलुया, हे 3 देवाचे दास देवाच्या लोकांनो, रिबारा सेखे रेबेरे कलावा, हालेलुया, असे प्रभावशाली जीवन जगले. ज्यावेळेस त्या नबुकहेजर राजाने स्वतःची मूर्ती बनवली देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या बाबेलाच्या नबुकहेजर राजाने काय केलं, स्वतःची मूर्ती बनवली आणि सगळ्या देवाच्या लोकांना सांगितलं, हालेलुया, की तुम्ही माझ्या मूर्ती पुढे गुडघे टेकायचे. हालेलुया, माझ्या नबुकहेजर राजा म्हटला, मी जी स्वतःची जी मूर्ती बनवलेली आहे त्याच्या पुढे तुम्ही काय करायचे, गुडघे टेकायचे देवाच्या लोकांना. हालेलुया, सगळ्यांनी गुडघे टेकले देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण हे 3 जण जे होते देवाच्या लोकांनो, शद्रक, मेशक आणि अबेदनगो देवाच्या लोकांनो, यांनी त्याच्या पुढे गुडघे टेकले नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, आणि राजाने अशी शिक्षा सांगितली होती, जर तुम्ही गुडघे टेकले नाही तर तुम्हाला 7 पट, हालेलुया, तप्त भट्टीच्या अग्नीच्या शिक्षेमध्ये टाकलं जाईल. हालेलुया, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला जिवंत जाळलं जाईल. हालेलुया, अशी शिक्षा या राजाने ठेवलेली देवाच्या लोकांनो. दानिएलाचा 3 अध्याय 16 वचनात जर आपण वाचलं देवाच्या लोकांनो, आणि बघा ज्यावेळेस त्या शद्रक, मेशक, अबेदनेगोला समोर आणलं गेलं, त्यावेळेस त्या शद्रक, मेशक, अबेदनेगोचं उत्तर काय होतं बघा, काय लिहिलं आहे.
शद्रक मेशक व अबेदनेगो यांनी राजाला उत्तर दिले की महाराज, ह्या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हाला प्रयोजन दिसत नाही. हालेलुया. आम्हाला याची उत्तर देण्याची काही गरज पडत नाही. हालेलुया. की आम्हाला सोडवा, आम्हाला तुम्ही माफ करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याच्या कुठलंच उत्तर देण्याची आम्हाला गरज पडत नाही. 17 वचन म्हणतं, ज्या देवाची आम्ही उपासना करतो. बघा काय बोलत आहे, शद्रक मेशक अबेदनेगो हे तिघ जण बोलत आहे त्या राजासोबत. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे. महाराज, तो आम्हाला आपल्या हातातून सोडेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना ते स्पष्ट राजाला सांगत होते, आम्हाला तुम्हाला काही उत्तर देण्याची गरज नाही, आम्हाला तुम्हाला म्हणायची गरज नाही, आम्हाला सोडून द्या, आमच्याकडून चुकला. हा बिलकुल नाही. हालेलुया. ते शद्रक मेशक अबेदनेगो त्याला स्पष्ट बोलत आहे. काय बोलत आहे, आमचा देव आम्हाला या अग्नीच्या भट्टीतून सोडेल, आमचा देव आम्हाला तुमच्या हातातून सोडवेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पुढे जाऊन देवाच्या लोकांना आणखीन धैर्याने बोल्डली ते बोलत आहे. काय, ते कसेही असो, पण महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवताची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या लोकांना ज्यावेळेस हे ऐकलं तर अर्थातच काय झालं, तो राजा चिडला. देवाच्या लोकांना पुढचं वचन म्हणत आहे, हे ऐकून नबुकदनेस्सर संतापला. शद्रक मेशक अबेदनेगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. हालेलुया. मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषांना आज्ञा केली की शद्रक मेशक अबेदनेगो यांच्या मुसक्या बांधून त्यांना त्या अग्नीच्या तप्त भट्टीमध्ये टाका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना काय करायला लावलं, अग्नीच्या भट्टीत टाकायला लावलं. पुढचं वचन, तेव्हा त्या पुरुषांना त्याने त्यांचे पाय मोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रासहित बांधून धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यांना अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि नुसतं टाकून दिलं म्हणून नाही, तर त्यांना कपडे घातले देवाच्या लोकांना. हालेलुया. वस्त्र घातले, त्यांचे सगळे झगे घातले देवाच्या लोकांना, का लवकर त्यांना आग लागली पाहिजे म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि 22 वचन म्हणतं, राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली, म्हणून ज्या पुरुषांनी शद्रक मेशक अबेदनेगो यांना तिच्यावर नेले ते ज्वालाने भाजून मेले. शद्रक मेशक अबेदनेगो हे 3 पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, त्या तिघांना टाकून दिलं देवाच्या लोकांना त्या अग्नीच्या भट्टीमध्ये. आणि पुढचं वचन बघा किती सुंदर, देवाने असं अद्भुत कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. वाचा काय म्हणतं वचन. नंतर नबुकदनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला. तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला, आपण अग्नी 3 जणांना बांधून टाकले ना. त्यांनी राजाला उत्तर केले, होय महाराज, खरे आहे. 25 वचन. तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते, त्यांना काही एक इजा पोचली नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना तो राजा काय म्हणत आहे त्यांना, अरे आपण तर 3 जणांना टाकलंय ना, तर मला 4 जण का बरं दिसताय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या 3घांना टाकलेलं आहे तर त्या 3घांना काही एक इजा पोचली नाही. तो म्हणत आहे, रे बालाशी कसाबा. बघा, जे लोक त्यांना त्या अग्नीपर्यंत घेऊन गेले ते सुद्धा भाजून मेले, पण या त्या अग्नीमध्ये जाऊन देवाच्या लोकांना काही एक इजा पोचली नाही. आणि पुढे म्हणत आहे, चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चौथा जो व्यक्ती देवाच्या लोकांना त्या ठिकाणी दिसायला लागला, त्या ठिकाणी तो एका देवपुत्रासारखा दिसायला लागला देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना. आणि बघा पुढचं वचन काय म्हणतं, 26 वचन. मग नबुकदनेस्सर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, अहो शद्रक मेशक अबेदनेगो, परात्पर देवाच्या सेवक आहो, अग्नीतून बाहेर या. तेव्हा शद्रक मेशक व अबेदनेगो अग्नीतून बाहेर आले. हालेलुया. चालत बाहेर आले देवाच्या लोकांना ते. आणि पुढचं वचन बघा काय. आणि राजप्रतिनिधी, न्यायपतिपती, सरदार व राजमंत्री जे जेथे जमले होते त्यांनी या पुरुषांना पाहिले, तेव्हा त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना वचन म्हणतंय या ठिकाणी का त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता. हालेलुया. देवाच्या लोकांना, आपण जर गरम तव्याला जरी हात लावला तरी आपल्याला चटका बसतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनी यांना तर 7 पट जास्त तापवलेल्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं आणि बायबल म्हणतं त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणामही झाला नव्हता. पुढे लिहिलाय, त्यांच्या डोक्याचं एक केसही होरपळला नव्हता. रिबाला सेकलाबा. त्यांच्या पाय मोजांना काही झाले नव्हते आणि अग्नीचा गंधही त्यांना लागला नव्हता. हालेलुया. प्रेज द
प्रेज द लॉर्ड. देवाने त्यांना असं वाचवलं देवाच्या लोकांनो, का अग्नीचा गंधही त्यांना लागला नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाने त्यांना वाचवलं देवाच्या लोकांनो, कारण ते देवाच्या आनंदाने भरलेले होते देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांनी त्या दुःखाकडे, त्या त्रासाकडे, त्या संकटाकडे पाहिलंच नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. तो दुःख, तो त्रास, संकट काहीच त्यांना वाटलं नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. राजा पुढे जरी ते गेले देवाच्या लोकांनो, तरी राजा पुढे देखील त्यांचं बोलणं काय, आमचा देव आम्हाला या तप्ताग्नीच्या भट्टीतून सोडवील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस मनुष्यामध्ये देवाचा आनंद असतो देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस देवाच्या लोकांनो ती 7 पट तापलेली अग्नीची भट्टी आपलं काही करू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, देवाचा आनंदाने आपण भरून जीवन जगायचं आहे देवाच्या लोकांनो. कारण हे वाचले असेच नाही वाचले, कारण देव म्हटलेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. तू जलातून चालशील त्यावेळेस नद्या तुला बुडवणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तू अग्नीतून चालशील तर ज्वाला तुला पोळणार नाही. आणि बायबल सांगते या ठिकाणी यांना अग्नीचा गंधही लागला नव्हता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशा आनंदाने भरलेले होते का देवाच्या लोकांनो, रिबेरी कसा कला रावा. हालेलुया. का त्या अग्नीच्या भट्टीत गेले देवाच्या लोकांनो, पण तरी पण त्यांना काहीच झालं नाही. त्यांना अग्नीचा गंध देखील लागला नाही देवाच्या लोकांनो. खाली जर वाचलं 29 वचनामध्ये बघा काय म्हणतं वचन, ह्याकरता मी फरमावतो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्राचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक यापैकी जे कोणी शद्रक, मेशक व अबेदनेगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील, त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील, कारण अशा प्रकारे सोडवण्यात समर्थ दुसरा कोणी देव नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना असा अद्भुत चमत्कार देवाने त्यांच्यासोबत केला का बाकीच्या सगळ्यांचे तोंड बंद झाले देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस देव आपल्या बाजूने लढतो देवाच्या लोकांनो, बाकी सगळ्यांचे तोंड बंद झाले जातात देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, पुढचं वचन म्हणतं, नंतर राजाने शद्रक, मेशक व अबेदनेगो यांना बाबेल परगण्यात मोठ्या हुद्द्यात चढवले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कुठं चढवलं? मोठ्या हुद्द्यात चढवलं. देवाच्या लोकांनो, जर आपण देवाच्या आनंदाने भरून अशा पद्धतीने जर जीवन जगलो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर त्या दुःखाची धग सुद्धा आपल्याला लागणार नाही देवाच्या लोकांनो. कारण देवदूत काय बोलले मेंढपाळांना? हालेलुया. जो मोठा आनंद सर्वांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो आनंद प्रभू येशू आपल्यासाठी घेऊन आलेला आहे देवाच्या लोकांनो, तो आनंद स्वीकारा देवाच्या लोकांना. हालेलुया. जी गुड न्यूज, जी सुवार्ता आपल्यासाठी आली आहे ती स्वीकारा देवाच्या लोकांनो. त्या जीवनातून जगायला सुरुवात करा देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्या तप्त अग्नीची भट्टीची धग सुद्धा तुम्हाला जाणवणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चिदच या वचना करवी तुम्ही आणि मी खूप आशीर्वादित केलो गेलो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड सर्वांना.